मदत देण्याचं आश्वासन कधीपर्यंत आता शेतकऱ्यांना थेट येणाऱ्या 15 दिवसाच्या आत संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल। आपण त्याच्यासाठी काय पाठपुरावा करणार? 100% शेतकरी अडचणीत आहे। शेतकऱ्यांना आता मदत करणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीबद्दल उल्लेख होता। त्यामुळे शेतकरी विचारतात, शेतकऱ्यांचं दुःख आहे, शेतकरी माझा खूप अडचणीत आहे। मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळं निश्चित प्रकारे मी शेतकरी बांधवांना आपल्या माध्यमातून एक आश्वासित करतो, ही वेळ लवकरच येईल। लवकरच या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या बाबतीमध्ये योग्य तो लवकरात लवकर निर्णय घेतील। जे सरकारने जाहीर केलेलं आहे, जी मदत म्हणण्यापेक्षा सहकार्य, आता मी मदत म्हणू शकत नाही याला, सहकार्य जे शासन सरकारने आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केले, प्रत्येकाला 1 रुपया सगळ्या शेतकऱ्याला त्या बाबतीमध्ये मदत ही निश्चित प्रकारे केली, राज्यातल्या धाराशिव जिल्ह्यातल्या ही केली जाईल। मगाशी त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आपण धाराशिवमध्ये, मी स्वतः ज्यावेळेस पहिल्यांदा धाराशिवमध्ये मी स्वतः येऊन गेलो होतो। मी काय ना राज्यामध्ये सगळीकडे जातो, त्यामुळे सगळीकडे मी मराठवाड्यात गेलो होतो, विदर्भात गेलो होतो, मी सगळीकडे फिरलेलो आहे शेवटी। आणि प्रत्येक पालकमंत्र्यावरती ती जबाबदारी होती। इथले पालकमंत्री आपले सरनाईक साहेब ते स्वतः इथं फिरले असतील, त्यामुळे शेतकऱ्याची बिचारी चूक नाही, शेवटी ज्याचं जळतं त्याला कळतं। तर निश्चित शेतकरी आज अडचणीत आहे। शेतकऱ्याचं 100% आहे अडचणीच्या शेतकऱ्याला आमच्याकडून थोडा उशीर होतोय। उशीर म्हणजे आमच्याकडे पैशाची अडचण नाही, उशीर जो होतोय शेवटी कुठलाही कागद पूर्ण आला, माहिती पूर्ण आली तरच आम्ही ती मदत करू शकतो। पण आपल्या माध्यमातून मी राज्यातल्या बरोबर आणि धाराशिवच्या सगळ्या शेतकऱ्याला आश्वासित करतो, त्यांना संपूर्ण रक्कम ही नुकसान भरपाईची दिली जाईल। आता ऐका ना, साधारणतः 70% काम पूर्ण झालेले, 70-75%, 22% काम उभं राहिले। पंचनाम्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर 8 ते 10 दिवसात धाराशिवमध्ये मुख्यमंत्री कोण टीका, ऐका ना, कोण टीका कोण काय करतं आम्हाला त्याच्यावरती आम्ही काम करणारे माणसे, आमचा नेता काम करणार आहे। आम्ही अशा टीका टिप्पणीला कोणाला कोण काय आम्ही त्याच्यावरती आम्ही त्याचा विचार कधी करत नाही। आम्ही आपलं काम करणारे माणसं आहेत, त्यामुळे असं। आणि आमचा दादा हा काम करणारा माणूस आहे, तुमचा जावं आहे आणि काम करणारा माणूस, आम्ही कामच करत राहू।